नमस्कार. दर शनिवारप्रमाणे पुन्हा एकदा आपण एकत्र जमलेलो आहोत. आज आपण आधी सांगितल्याप्रमाणे अर्धा तास आधी सुरू करतो आहोत कार्यक्रम, कारण की तो अर्धा तास आधी लवकर संपवणं आज मला बंधनकारक आहे. दुसऱ्या एका कार्यक्रमासाठी जायचं, त्यामुळे तर आपण आज थोडं अर्धा तास लवकर आलात याच्याबद्दल मला समाधान आहे. आपण मागच्या वेळेस 9व्या श्लोकापर्यंत गेलो होतो, म्हणजे 4थ्या अध्यायाचे पहिले 8 श्लोक आपण बघितले, आणि जो 7वा आणि 8वा होता तो आपण 2 वेळा बघितला, कारण ते दोन्ही श्लोक फार महत्वाचे आहेत. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. आणि त्याच्यानंतरचा श्लोक म्हणजे परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. नंतर काय, धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. हे दोन नेहमी आपण ऐकलेले श्लोक आहेत, की भगवान सांगण्याचा प्रयत्न करतायत की जेव्हा जेव्हा पृथ्वीवर धर्माला ग्लानी येते, म्हणजे धार्मिक वातावरण गढूळ होतं, अधार्मिक वातावरण वर डोकं काढतं, तेव्हा धर्म संस्थापनार्थाय, धर्माचं संस्थापन करण्याच्या अर्थाने, म्हणजे करण्याच्या कामासाठी मी स्वतः अवतार घेतो आणि मी स्वतःच देहधारी बनतो. म्हणजे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं तत् आत्मानं सृजामी अहम, असं म्हणतो पहिल्यांदा. म्हणजे माझ्या मनामध्ये हा मी संकल्प करतो की मी स्वतःला क्रिएट करणं, सृजामी म्हणजे क्रिएट. आणि दुसऱ्या वेळेस म्हणतो की आय विल बिकम और आय बिकम, म्हणजे आय एम द एफिशियंट कॉज एज वेल एज द मटेरियल कॉज ऑफ दिस युनिवर्स, असं म्हणायला हरकत नाही. तर अशा प्रकारे आपण त्याचं चिंतन केलं होतं. आणि मग त्याच्यानंतरचा जो श्लोक होता तो पण आपण घेतला होता ना. तर तो कुठला होता श्लोक? हे बघा, हा आपण जे संस्कृत आहे ते आपण याच्यात वाचतो ना, प्रभुपादांच्या याच्यामध्ये. जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. हा 9वा श्लोक होता, हा आपण मागच्या वेळेस बघितला होता. आणि याच्यानंतरचा जो श्लोक आहे तो आता 10वा श्लोक, तिथपासून आपण आता सुरू करू. तर मी ही माझी स्क्रीन आपल्यासोबत शेअर करतो, म्हणजे मग मी जे बघतोय तेच तुम्हाला पण दिसेल. तर एक सेकंड, मी हे स्क्रीन थोडंसं मोठं करतो, म्हणजे दिसायला तुम्हाला जरा सोपं पडेल. सो इट विल बी इझियर फॉर यू टू सी. आणि मग मी माझी स्क्रीन शेअर करतो तुमच्यासोबत. सो शेअर स्क्रीन, बघा तुम्हाला दिसेल बघा अगदी क्लिअरली. तर हा 10वा श्लोक आहे. वीतराग भय क्रोधा मन्मया मामुपाश्रिता बहवो ज्ञान तपसा पूता मद्भाव मागता. आहे ना. आपण प्रत्येक शब्दाचा अर्थ जर बघितला तर त्या अर्थावरूनच आपल्याला कळू शकतं की हे काय आहे. तर वीत म्हणजे काय, फ्रीड फ्रॉम. राग म्हणजे अटॅचमेंट, भय म्हणजे फिअर, क्रोध म्हणजे अँगर, मत मया म्हणजे फुल्ली इन मी, माम म्हणजे इन मी, उपाश्रितः उपाश्रिताः बीइंग फुल्ली सिच्युएटेड, बहवः बहवः राईट म्हणजे मेनी, बहु याच्यावरनं हे बहव असं आलेलं आहे. हा ज्ञान म्हणजे ऑफ नॉलेज, तपसा बाय द पेनन्स, पूता म्हणजे बीइंग प्युरिफाईड, मद्भवाम म्हणजे ट्रान्सेंडेंटल लव्ह फॉर मी, आणि आगता म्हणजे अटेंड. ओके. तर ह्याचा जो पूर्ण अनुवाद आहे तो असा आहे की बीइंग फ्रीड फ्रॉम अटॅचमेंट, फिअर अँड अँगर, बीइंग फुल्ली ॲब्झॉर्ब्ड इन मी अँड टेकिंग रेफ्यूज इन मी. Many persons in the past became purified by knowledge of me, and thus they all attained transcendental love for me. तर बघा, हा अनुवाद जो आहे ना तो भक्तीच्या दृष्टिकोनातून केलेला आहे, त्यामुळे आपल्याला इथे भक्ती किंवा प्रेम हेच जास्त दिसेल. तर विनोबा आपले जे गुरु आहेत
ते मराठीत गीताईमध्ये त्याचा अनुवाद कसा करतात. सो लेट मी स्टॉप द स्क्रीन हिअर, म्हणजे तुम्हाला माझा चेहरा दिसेल. नाही तृष्णा भय क्रोध माझ्या सेवेत तन्मय, झाले ज्ञान तपे चोख अनेक मज पावले. कोण मला पावले? मज पावले म्हणजे आता कृष्ण ऍज ए पर्सन किंवा ऍज ए पर्सनॅलिटी ऑफ गॉड हेड किंवा अवतार रूपाने आलेलं जे ब्रह्म आहे तेच आपल्याशी बोलताय ना. तर ते आपल्याला म्हणतंय की माझ्याशी एकरूप कोण कोण होणार आहे. कोण होणार आहे एकरूप? नाही तृष्णा भय क्रोध. तृष्णा म्हणजे डिझायर, मला हे हवंय ते हवंय ते हवंय, राईट. नाही तृष्णा भय क्रोध माझ्या सेवेत तन्मय, टोटली डेडिकेटेड टू मी, डेडिकेटेड टू नोईंग द ट्रूथ, असा आपण याचा अर्थ घेऊ. म्हणजे समजा आपण कृष्णाला एखादी व्यक्ती मानलं, वेगळी व्यक्ती मानलं आणि तिला देवता मानलं, तर मग आपण तिची सेवा म्हणजे काय, तिची उपासना करू. आणि भक्ती मार्गामध्ये असताना आपण एखादी छोटीशी कृष्णाची मूर्ती घेऊ, तिला आपण आंघोळ घालू, तिला पंचामृतांनी आंघोळ घालू वगैरे सगळं करू, तिला भोग चढवू, म्हणजे नैवेद्य दाखवू, आणि मग नंतर तोच नैवेद्य आपण प्रसाद म्हणून ग्रहण पण करू. हे सगळं आपण करू, उपासनेमध्ये आपण सगळे करतो, नाही का. परंतु त्याच्या मागचं तत्व काय आहे, त्याच्या मागचं तात्पर्य काय आहे? त्याच्या मागचं तात्पर्य हे आहे की हु इज दिस सुप्रीम पर्सनॅलिटी ऑफ गॉड हेड, हु इज ही, कोण आहे. आणि त्याची जेव्हा आपण एन्क्वायरी सुरू करतो, आपला हा गीतेचा जो कार्यक्रम होतो तो सगळा कार्यक्रम एन्क्वायरी बेस्ड आहे ना. एन्क्वायरी बेस्ड आणि नॉट बिलिव्हिंग एनिथिंग. आपल्याला आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात जे अनुभव येतात त्या अनुभवांच्या आधारावरच ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या, आणि समजून येऊ शकतात. हे मी नाही सांगत, हे अनेक जे लोक होऊन गेलेत मोठे मोठे, ज्यांचं वर्णन भगवान इथे करतायत, त्या लोकांनी सांगितले. आदि शंकराचार्य, त्यांचे गुरु जे असतील ते, त्यांचे गुरु कोण होते? गोविंद महाराज, राईट. आणि त्यांचे गुरु कोण होते? त्यांच्या गुरूंचं नाव मला आठवेल आता, पण त्यांनी गौडपाद आचार्य, नंतर गोविंदाचार्य, आणि मग नंतर शंकराचार्य, अशी ती परंपरा आहे. ते गौडपादाचार्य जे होते ना, त्यांनी एक मांडोक्य कारिका लिहिली. मांडोक्य उपनिषद जे आहे ते सगळ्यात छोटस उपनिषद, 12 मंत्र त्यात होत. असं म्हणतात एकदा की हनुमानाने रामाला विचारलं की मला सत्य जाणून घ्यायचं तर काय करावं लागेल. तर रामाने त्याला सांगितलं की तू एक काम कर, तू मांडोक्य उपनिषद वाच. मग हनुमानाने विचारलं की समजा ते मला नाही कळलं तर काय काय होईल. तर म्हणे मग 108 उपनिषद वाच. जर हे 12 मंत्रांचं छोटस उपनिषद जर आपल्याला कळलं नाही, तर मग 108 उपनिषदांचा आपल्याला अभ्यास करावा लागेल ना. माझी सवय कशी वाईट आहे तुम्हाला सांगतो, की माझं पुष्कळस जे व्यावसायिक जीवन आहे ना, म्हणजे प्रोफेशनल करिअर, ते कॉर्पोरेट सेक्टरमध्ये गेलं, म्हणजे मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये एक्झिक्युटिव्ह रोल्स मध्ये गेलं. तर ह्या लोकांना ना फार वाईट सवय असते, जी मला पण आहे. हे लोक काय करतात की समजा कुठल्याही गोष्टीचा अभ्यास जर करायचा असेल ना, तर म्हणजे मी सांगतो की मी कसं करायचो अभ्यास. तर समजा आपल्याला कोणी काही पाठवलं की तुम्ही हे बघा किंवा वाचा, तर पहिले काय बघायचं की सब्जेक्ट काय, सब्जेक्ट लाईन. समजा कोणी मला ईमेल पाठवली आणि त्याला जर सब्जेक्टच नसला तर मी ती उघडायचो पण नाही. काय सब्जेक्ट तुम्ही मला सांगा, तर कुठल्या विषयावर तुम्हाला मला संदेश पाठवायचा आहे ते सांगा. सब्जेक्ट, तो सब्जेक्ट जर इंटरेस्टचा असला तर मग आपण त्याच्या पुढे जाऊ. सब्जेक्ट जरी इंटरेस्टचा नसला तरी सुद्धा कोणी पाठवलंय ती व्यक्ती जर इंटरेस्टची असली, म्हणजे समजा मला माझ्या बायकोनी ईमेल पाठवली किंवा मेसेज पाठवला आणि त्याला सब्जेक्ट नसला तर मी ती वाचणार नाही असं होऊ शकत नाही. कारण की मला माझ्या बायकोमध्ये सब्जेक्टच्या व्यतिरिक्त इंटरेस्ट आहे, नाही का. त्यामुळे
कोणी पाठवलाय संदेश, नंबर 1. दुसरा, सब्जेक्ट काय आहे. आणि समजा रिपोर्ट वगैरे असला तर त्या रिपोर्ट मध्ये त्या टायटल नंतर, टायटल आणि ऑथरच्या नंतर तिसरी काय वस्तू असते, एक्झिक्युटिव्ह समरी. म्हणजे त्या पूर्ण पुस्तकाचा सारांश काय आहे तो वाचायचा पहिले. तो वाचल्यानंतर समजा आणखीन पुढे विस्तृत वाचण्याची जर इच्छा झाली, if I want to understand that in more detail, then I will read it. If my interest is continuing until this stage, तिथपर्यंत जर ती गोष्ट किंवा तो विषय इंटरेस्टिंग असला तरच तिथे पुढे जाऊ ना आपण. असं आहे. तर ही अशी सवय गेली 30 वर्ष 35 वर्ष आहे मला. म्हणून जर विषय आपल्या आवडीचा नसेल तर आपण त्याच्या वाटेला जाणारच नाही. आणि जर त्याचा सारांश आपल्याला इंटरेस्टिंग नाही वाटला तर आपण त्याच्या पुढे नाही जाणार. तर उपनिषदांचं जे सगळं सार आहे, उपनिषद हे वेदांचं सार आहे. म्हणजे वेदांमध्ये पुष्कळ गोष्टी आहेत, पण त्या वेदांचं जे ज्ञानकांड आहे, म्हणजे त्याच्यामध्ये जे नॉलेज पोर्शन आहे, त्याचं जे सार आहे ते आहे उपनिषद. तर ती हे 108 आहेत. त्यांचं जे सार आहे ते म्हणजे गीता. ठीक आहे. आणि त्या गीतेचं जे सार आहे ना ते आहे 15व्या अध्यायात. म्हणजे गीतेमध्ये सुद्धा अनेक गोष्टी आहेत, आपण सुद्धा अनेक गोष्टी शिकतोय. त्याचं सार दुसऱ्या अध्यायात पण आहे. तर आपल्याला समजा ह्या गोष्टी कळल्या तर त्यातलं सार काय आहे ते आपण समजण्याचा प्रयत्न करू. पण सार कसं असतं बघा, की सार म्हणजे त्याचा जो एसेन्स आहे ते फार स्ट्रॉंग असतं आणि कॉन्सन्ट्रेटेड असतं. आता बघा की काही लोकांना ना दारू पिण्याची सवय असते. तर दारू पिणाऱ्या माणसाने समजा एकदम विस्की म्हणा किंवा व्होडका किंवा अशा प्रकारचं जर स्ट्रॉंग पेय घेतलं तर काय होईल, बेशुद्धच होईल माणूस तो, नाही का. आधी काय करतात दारू पिणारे माणसं, की थोडं डायल्यूट करून ती हळूहळू सवय करतात. कधी बियर पितात, नाही तर आणखीन काय पितात. मी ह्यातलं काहीच पित नाही. म्हणजे अल्कोहोल मी ते जिभेवर ठेवून त्याचं चव बघितलेली आहे, परंतु मला त्याची चव कधी आवडली नाही. त्यामुळे ते घशाखाली नाही गेलं. चव बघून मला कळलं की ही घशाखाली घालण्याची वस्तू नाही. त्यामुळे ते कधी प्राशन केलं नाही. आणि त्याचा जो परिणाम होतो माणसावर, आपल्याला छान वाटतं वगैरे वगैरे, त्या परिणामांचं मला कधी आकर्षण नव्हतं. कारण की आय वॉज ॲट ए हाय इवन विदाउट दॅट. म्हणजे माझ्या जीवनाचा अनुभव किंवा आनंद ह्याच्यामुळे मला वाढवण्याची कधी काही गरज वाटली नाही. कारण की माझ्या जीवनाचा अनुभव आधीच सुखीच आहे, आनंददायीच आहे. मी आनंदातच आहे, मला आणखीन कुठे आनंद पाहिजे. त्यामुळे आय नेव्हर केअर्ड फॉर द टेस्ट नॉर फॉर द इफेक्ट. आणि मला हे माहिती आहे की याचा दुष्परिणाम होऊ शकतो, हे मला माहिती. त्यामुळे आपण त्या विषयाची परीक्षा घ्यायचीच कशाला, काही गरज नाही आहे. आणि आपण समजा अल्कोहोल घेत नसलो तर त्याच्यामुळे आपल्या क्वालिटी ऑफ लाईफ मध्ये काही घट होते असं अजिबातच नाही. इनफॅक्ट आपण घेत नसलो तर क्वालिटी ऑफ लाईफ इज बेटर. कारण की कसं होतं बघा, की जेव्हा केव्हा आपण अल्कोहोलिक ड्रिंक घेतो तेव्हा तेवढ्या वेळापुरतं चांगलं वाटतं. परंतु अल्कोहोलमुळे द सेन्स ऑफ फिजिकल हाय वी एक्सपिरियन्स will end at some point, and then we will go below where we started from. म्हणजे समजा अल्कोहोल घेण्यापूर्वी आपण ह्या लेवलला आहोत समजा, आणि अल्कोहोल घेतल्यानंतर आपण इतके वर गेलो. ठीक आहे. तर त्या अल्कोहोलचा इफेक्ट गेल्यानंतर आपण इथे नाही येणार परत, आपण ह्याच्या खाली जाऊ थोडस. मग काय होईल, पुढच्या वेळेस जेव्हा अल्कोहोल घेऊ ना
तेव्हा एवढा डोस आपल्याला जास्त घ्यायला लागेल. अशी आपल्या शरीराला त्या अल्कोहोलची चटक लागते. तर ते समजा आपल्याला कळलं तर मग आपण त्या वाटेला जाणारच नाही. दॅट इज व्हॉट विल हॅपन. तर अशा प्रकारे जर आपण राहिलो आणि इफ वी मेंटेन डिसिप्लिन इन आवर लाईफ, तेच सांगतायत भगवान आपल्याला की नाही तृष्णा भय क्रोध माझ्या सेवेत तन्मय झाले ज्ञान तपे चोख. ज्याला ज्ञानाचं तप काय आहे माहितीये का, की समजा मला एखाद्या गोष्टीचं ज्ञान झालं, सत्याचं ज्ञान झालं समजा, किंवा कुठल्याही व्यावहारिक गोष्टीचं ज्ञान झालं, तर त्या ज्ञानानुसार माझं जर आचरण होत असेल तर ते ज्ञान मला पचलंय असं आपण समजू ना. आणि समजा ते पचलं नसेल म्हणजे ते आचरणात उतरलेलं नसेल आणि समजा ते ज्ञान आपण पाजळलं, मग काय होईल? कितीही चांगलं ज्ञान जरी असलं तरी सुद्धा ते जर सम्मिलित नाही झालं, म्हणजे इट इज नॉट एसिम्युलेटेड इन अवर सिस्टम अँड इट इज रिगर्जिटेटेड, then it will be like vomit, isn't it? आता मला तुम्ही सांगा की समजा आपण बासुंदी, लाडू, रसगुल्ला, गुलाबजाम अशा प्रकारची वस्तू खाल्ली आणि उलटी केली, किंवा आपण तिखट कुठल्या वस्तू खाल्ल्या, भजी खाल्ली किंवा सांबार खाल्ला किंवा आणखीन कुठलं आपल्या मसाले भात खाल्ला, व्हॉट एव्हर मसालेदार वस्तू, नॉनव्हेज खाल्ला आणि त्याची उलटी केली, काही फरक पडेल का? इट विल बी द सेम थिंग. म्हणजे चांगली जरी वस्तू असली तरी सुद्धा ती पचली पाहिजे आणि त्या अन्नामुळे जी पुष्टी मिळते आपल्याला, ती पुष्टी अनुभवायला पण आली पाहिजे, आपल्याला पण आणि इतरांना पण. अशा प्रकारे जर अन्न ग्रहण केलं आणि असिम्युलेट झालं तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर, मनावर दिसेल. त्याचप्रमाणे ज्ञान देखील आपण जेव्हा ग्रहण करतो, ते ग्रहण झाल्यानंतर ते जर आपण असिम्युलेट केलं तर त्याला काही अर्थ आहे ना, नाही तर मग इट विल बी अ व्हॉमिट. विल बी अ व्हॉमिट. तसं नाही व्हायला पाहिजे. तर आपण जेव्हा बोलतो, म्हणजे इथे सुद्धा हे जे सगळं बोललं जात आहे ना, ते सगळंच्या सगळं अनुभवावर आधारित आहे. जर जे बोललं जात आहे त्याच्या मागे अनुभवाचा आधार नसेल किंवा अधिष्ठान नसेल तर जे बोललं जात आहे इट विल बी सिम्पली हॉट एअर बीइंग ब्लोन थ्रू माय माउथ. असं नको व्हायला. तर अशा प्रकारे सत्याला जो निष्ठावान आहे, सत्याबद्दल निष्ठावान आहे, असे अनेक लोक, म्हणजे ज्ञान तपे चोख जे म्हणतात ना विनोबाई, ते की ज्यांनी ज्ञानाचं तप केलंय चोख, ते लोक माझं पावलंय. असे अनेक लोक झालेले आहेत जे मला पावलेले. तसं आपल्याला विनोबांनी ट्रान्सलेट करून सांगितलं. आपले जे बंधू आहेत किशोर कुलकर्णी, ते काय म्हणतात, काम क्रोध भीती हे दोष गेले, जे माझ्याशी एकरूप झाले, असे ज्ञान तपस्वी पवित्र झाले, त्यासी माझे प्रेम प्राप्त झाले. हा 10व्या श्लोकाचा अनुवाद आहे, मराठी अनुवाद. आणि जे वृत्तबद्ध आहे त्याच्यामध्ये काय म्हणतात पहा, कितीही जनांनी तपासी करोनी, असे होनी शुद्ध माझ्या ठिकाणी, सहाही रिपुंचाची होता विनाश, ठिकाणीच माझ्या मिळे त्या सवास. कितीही जनांनी तपासी करोनी, म्हणजे तप करून, आणि असे होऊनी शुद्ध माझ्या ठिकाणी, आपल्या चित्ताची शुद्धी करून माझ्या ठिकाणी नाव, आता दे आर कम्प्लिटली डेडिकेटेड.
सहाही रिपुंचाची होता विनाश. म्हणजे आपले जे षडरिपू आहेत, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मात्सर्य, हे सहाही आपले जे रिपू आहेत म्हणजे शत्रू, त्यांचा होता विनाश. ठिकाणीच माझ्या मिळे त्यास वास. म्हणजे माझ्या ठिकाणी त्याला वास मिळेल ना. तर ह्याच्यानंतर आपला जो चौथा रेफरन्स आहे, जो आपण नेहमी बघतो आणि आपल्याला आवडतो, तो म्हणजे ज्ञानेश्वरी. राईट. तर ज्ञानेश्वरीमध्ये नामदेव महाराज काय म्हणतात? वीतराग भय क्रोधा मन्मया मामुपाश्रिता बहवो ज्ञान तपसा पूता मद्भाव मागता. राईट. एरवी असता जीवनी बऱ्या वाईट कारणांनी हर्ष शोक आपुल्या मनी ते न कधी येऊ देती. म्हणजे एरवी असता जीवनी, आपल्या जीवनामध्ये अंडर नॉर्मल सर्कमस्टान्सेस बऱ्या वाईट कारणांनी हर्ष शोक आपुल्या मनी, आपल्या मनामध्ये आनंद पण होतो, दुःख पण होतं, हर्ष शोक आपल्या मनी ते कधी न येऊ देती. आपण आतापर्यंत किती वेळा बघितलंय ना की वीतराग भय क्रोध असते इर्मनिरुच्यते दुःखेशु अनुद्विग्न मना सुखेशु विगत स्पृहा, हे सगळं बघितलं राईट याच्या आधी. तेच पुन्हा एकदा ज्ञानदेव सांगतायत. झाल्याने कामनारहित क्रोधाची या वाटेप्रत अर्जुना तयांचे ते चित्त कधीही की जात नाही. झाल्याने कामना रहित, आपल्या मनातनं कामना निघून गेलेल्या आहेत, आणि क्रोधाची या वाटेप्रत, क्रोधाच्या वाटेला देखील अर्जुना त्यांचे चित्त कधीही की जात नाही, कधीच जात नाही. हे कामना पण नाहीये आणि क्रोध पण नाहीये. काम आणि क्रोध हे दोन सिनॉनिम्स आहेत. म्हणजे कामना जर पूर्ण नाही झाली तर आपल्याला क्रोध होतो ना. तर जर कामनाच नसेल तर क्रोध येणारच नाही. बिकॉज क्रोध इज एन इफेक्ट ऑफ कामना, और क्रोध इज एन इफेक्ट ऑफ अनफुलफिल्ड डिझायर. कामना पूर्ण न झाली तर क्रोध होईल, असं होतं ना. तर याच्यानंतर ज्ञानदेव काय म्हणतात की माझ्या वाचून अंतर्बाह्य तया नसे दुसरा विषय, माझी सेवा हेच ध्येय त्यांच्या सर्व जीवनाचे. माझ्या वाचून अंतर्बाह्य त्यांना दुसरा नसे विषय, माझी सेवा हेच ध्येय त्यांच्या सर्व जीवनाचे. आत्मबोधाने मानसी संतुष्ट जाहले विशेषी, गेली सोडून तयासी सर्व प्रकारे आसक्ती. हा पहिला श्लोक होता ना भगवंतानी जेव्हा उत्तर दिलं स्थितप्रज्ञाच्या लक्षणांबद्दल, तेव्हा कुठला होता? प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनि एव आत्मना तुष्टा स्थितप्रज्ञस्तदोच्यते, असं होतं ना. आत्मबोधाने मानसी संतुष्ट जाहले विदेशी, म्हणजे काय? आत्मनि एव आत्मना तुष्टा, का गेली सोडून तयासी सर्व प्रकारे आसक्ती. आणि आसक्ती का बरं गेली? आपण किती वेळा चिंतन केलं आतापर्यंत? आसक्ती कशाची होऊ शकते? समजा आपण एखाद्या वस्तूला सत्य मानलं तर आसक्ती होईल ना. जर आपल्याला कळलं की ज्या वस्तू सोबत आपली आसक्ती आहे तिने आपल्याला नाही धरलंय, आपण तिला धरलेलं आहे. आणि कसं धरलंय? व्हर्च्युअली धरलंय. कारण की आपण कशाला धरूच नाही शकत. वी कॅनॉट होल्ड ऑन टू एनिथिंग बिकॉज वी लेट गो ऑफ एव्हरीथिंग एव्हरी नाईट. आसक्ती ही सगळ्यात मोठी भ्रांती आहे. दॅट इज द बिगेस्ट मिथ देर इज. आमचे स्वामीजी जोकिंगली सांगतात, वो आसक्ति क्या है पता है क्या है? जो जा सकती है. जो कभी भी नहीं जा सकती है वो आ ही नहीं सकती. जाऊ काय नाही शकत की जे नेहमीच आपल्याजवळ आहे. आपल्याजवळ काय आहे नेहमी? आपणच आहोत स्वतः, नाही का. आपण आपला स्वतःचा त्याग नाही करू शकत कधीच. सगळ्या गोष्टींचा त्याग केल्यानंतर जे उरतं ते आपण आहोत. राईट. तप तेज झाले संचित त्याची जे राशी मूर्त, एकमात्र ज्ञानाप्रत आश्रयस्थान जे झाले. तप तेज झाले संचित. आपण तप केलं आणि त्याचं तेज सगळं जे जमा होईल तप झाल्यानंतर. त्याचं तप केलं म्हणजे काय? तप या शब्दाचा अर्थ काय? तप या शब्दाचा अर्थ तापवणे असा आहे. आता तुम्ही इमॅजिन करा की एखादी गोष्ट समजा आपण तापवली तर काय होतं त्याचं? इट स्टार्ट शायनिंग, इजंट इट. समजा आपण एखादं मेटल तापवलं तर ते चमकायला लागतं.
नाही का. समजा लोखंड आपण तापवलं पुष्कळ वेळ, इट विल बिकम रेड हॉट आणि इट विल बिकम शायनिंग. तर तपाने आपल्यामध्ये एक प्रकारचं तेज निर्माण होतं. त्याची जे राशी मूर्त म्हणजे असं तपतेज जे असेल त्याची जी राशी मूर्त म्हणजे त्याचा देह तेजपुंज होईल अशा व्यक्तीचा. एकमात्र ज्ञानाप्रत आश्रय स्थान जे झाले. आणि एकमात्र ज्ञानाप्रत म्हणजे काय, एकमात्र कुठलं ज्ञान आहे, माझं स्वतःचं ज्ञान. त्या ज्ञानाचा कधी अभाव होऊ शकतो का, कधीच नाही होऊ शकत. आपल्याला आपला अभाव कधी जाणवू शकतो का, इम्पॉसिबल आहे. जर आपल्याला आपला अभाव कधीही जाणवू शकत नाही तर मी आहे असं म्हणण्याची काही गरज नाही. आपण फक्त राहायचंय, आपण फक्त आपल्या आनंदात राहायचंय. आपल्याला कोणाला काहीही सिद्ध करण्याची काही आवश्यकता नाही. वी डोंट हॅव टू प्रूव्ह एनिथिंग टू एनीबडी बिकॉज देर इज नो अदर. मागच्या वेळेस आपण बोललो होतो ना, रमण महर्षींना जो प्रश्न विचारला होता एका त्यांच्या साधकाने की हाऊ शुड अवर बिहेवियर विथ अदर्स बी, इतर लोकांबरोबर आपली वागणूक कशी असावी. तर महर्षींनी सांगितलं की देर इज नो अदर, ते दुसरं आहेच कोण, कोणासोबत तू वागणार आहेस. तू तुझ्या द्वैताच्या भ्रांतीतनं बाहेर आल्याबरोबर तुला असं लक्षात येईल की द्वैत म्हणजे भ्रांतीच होती. मांडुक्य कारिका आता मी तुम्हाला जे सांगितलं ना, शंकराचार्यांचे गुरु म्हणजे गोविंदाचार्य आणि त्यांचे गुरु म्हणजे गौडपादाचार्य. त्या गौडपादाचार्यांनी जी मांडुक्य कारिका लिहिली त्याच्या 12 मंत्रांवर 4 मोठे मोठे व्हॉल्युम्स लिहिले, 4 चॅप्टर्स. त्याच्या दुसऱ्या चॅप्टर मधला एक 30 सेकंड श्लोक आहे. त्याच्यामध्ये असं सांगतात ते की मला समजा सापडलं तर मी दाखवेन तुम्हाला. इट इज शॉकिंग, इट्स क्वाईट अमेझिंग. माझ्या फोनवर मी बहुतेक त्याविषयी बघितलं होतं. लेट मी सी इफ आय स्टील हॅव इट. इफ आय स्टील हॅव इट देन आय विल रीड इट आउट टू यू. इट्स अ फिनॉमिनल श्लोक. तर त्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की आपली जी वेगळेपणाची एक मनामध्ये भावना होती ना किंवा भ्रांती होती ती टोटली मिस्टेकन आहे, मिस्टेकन आहे. आणि इथे आपल्या प्रियाताई नेहमी येतात त्या आणि त्या मला म्हणतात की तुम्ही दादा हे प्रत्येक वेळेस सांगत जा की त्याचा अभ्यास आपण का बरं करतोय. 2च गोष्टी शिकायच्यात फक्त, ओनली 2 फायनल कन्क्लुजन्स. हा देह म्हणजे मी नाही आहे आणि मी जे स्वतःला वेगळा जीव समजतो आहे तो देखील मी नाही. देहबुद्धीचं टोटल निराकरण आणि जीवभावाचं पण टोटल डिसोल्युशन, निराकरण. आपल्या मनातली वेगळेपणाची भावना ही भ्रांती आहे. त्यामुळे त्या अवस्थेत पोहोचल्यानंतर कोण साधक आहे, कोणाला मोक्ष हवा आहे, कोण बंधनात आहे, कोणीच नाही. इथे कोणीच बंधनात नाहीये आणि कोणाला मोक्ष नको आहे, कारण की मी मुक्तच आहे. माझ्या मनामध्ये मला मोक्ष हवा ह्याची इच्छा आणि भ्रांती जेव्हा निघून जाते ना तेव्हा लक्षात येतं की अरे मला मी बंधनात नव्हतोच कधी. बंधन हेच मिथ्या आहे. बंधन इज इमॅजिनरी. आपण बंधनात आहोत असं मानून घेतलं. इट्स नॉट ट्रू, नॉट ट्रू. तर अशा प्रकारे समजा तपतेज झाले संचित, त्याची जी राशी मूर्त एकमात्र ज्ञानाप्रत आश्रय स्थानाची झाले. म्हणजे काय होईल की त्यांच्या सान्निध्यात गेल्यानंतर गेल्याबरोबर तुम्हाला असीम शांतीचा अनुभव आहे, असीम शांतीचा अनुभव आहे. कारण की ते स्वतः शांत स्वरूप आहेत. पूर्यमाणम अचलम प्रतिष्ठम समुद्रमापा प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे स शांतिमाप्नोति न कामकामी आपूर्यमाणम अचलम प्रतिष्ठम. असा समुद्र स्थिर आहे, त्याच्यामध्ये कितीही नद्यांनी कितीही पाणी आणून टाकलं किंवा समजा दुष्काळ पडला आणि पाणी नाही आलं तर समुद्र जसा आहे तसाच, तो आपल्या सीमा उल्लंघून जात नाही.
किंवा आकाशाची कल्पना करा. आकाशामध्ये काहीही झालं, काहीही झालं, ज्वालामुखी आले, भूकंप झाले, स्फोट झाले, वादळ आली, महापूर आले, आकाशाला काही फरक पडत नाही. आकाश जसं आहे तसं, डझंट रिअली मॅटर. तसा आहे स्थितप्रज्ञा. त्याच्यामध्ये येणं जाणं चाललेलं आहे. त्याच्यामध्ये कामना येतात, परंतु त्या कामनांचा प्रभाव त्याच्यावर पडत नाही. प्रभाव नाही पडत त्याच्यावर, कारण की तो शांतच असतो. पण जो कामकामी आहे, जो कामनांच्या मागे पळतो आहे, जो कामी आहे, तो नाही शांत असू शकत. असं आहे. एकमात्र ज्ञानाप्रत आश्रयस्थान जे झाले, ज्यांच्यामुळे पवित्रता, तीर्थासी ये तत्वता, फार काय तेच स्वतः, असती स्वये तीर्थरूप. ज्यांच्यामुळे पवित्रता, तीर्थासी ये तत्वता, म्हणजे तीर्थाला पवित्रता कुठल्या तत्वामुळे येते? अशा लोकांमुळे येते. फार काय तेच स्वतः, असती स्वये तीर्थरूप. म्हणजे असे जे साधक आहेत की जे तप तेजानी झाले संचित, ज्यांनी तप केल्यामुळे त्यांचं जे एकमात्र ज्ञान आहे ते प्रगट झालेलं आहे त्यांच्यामध्येच, ते स्वये तीर्थरूप असती, ते स्वतःच तीर्थरूप आहेत. म्हणजे काय की तुम्ही त्यांच्या सान्निध्यात गेल्याबरोबर त्यांच्या अस्तित्वातून ज्या लहरी निघत असतील, द व्हायब्रेशन्स emanating from these Mahatmas, those vibrations will calm you down like anything. म्हणजे राम लक्ष्मण जेव्हा सीता आणि राम आणि लक्ष्मण हे जेव्हा वनामधून पायी फिरायचे ना, तेव्हा तिथल्या ज्या वृक्षवल्ली असायच्या त्यांना बहर यायचेत, अनसीझनल, अकाली. म्हणजे ऋतू जरी नसला तरी सुद्धा त्यांना बहर यायचे, पक्षी बागडायला लागायचे. म्हणजे ही अवस्था निम्न योनींमधल्या जीवांची देखील होत होती. सो लोअर फॉर्म्स ऑफ लाईफ वुड ऑल्सो express all kinds of joy. Joy will be manifest through their appearance, just because that kind of vibration was nearby. विचार करा की काय असेल परिस्थिती. आता रामनवमी येणार आहे उद्याच. रामाच्या चरित्राबद्दल आपण सध्या या गेल्या आठवड्याभर विचार करतो आहोत. तर अशा प्रकारे जेव्हा तपतेज पृथ्वी तलावर येतं, तेव्हा त्या तपतेजाच्या अवतीभोवती काय होत असेल विचार करा एकदा. असती स्वय तीर्थरूप, ते तीर्थरूपच आहेत. ते माझ्या स्वरूपी मिळाले, सहज मी होऊन राहिले, कोणतेही आता न उरले, द्वैत त्यांच्या माझ्यामध्ये. ते माझ्या स्वरूपी मिळाले आणि सहज मी होऊन राहिले. म्हणजे काय की जो साधक आहे त्याच्यातला वेगळेपणाचा, मीपणाचा अहंकार विरघळला, तो कृष्णाशी एकरूप झाला. So his consciousness or my consciousness has merged in Krishna consciousness. My consciousness as I was assuming to be apart from Krishna consciousness. जे मला मी स्वतः वेगळा आहो, मी वेगळा आहे, अशा प्रकारची जी भ्रांती होती, माझ्या वेगळेपणाची जी भ्रांती होती, माझ्या वेगळेपणाचा जो अहंकार होता, तो संपूर्णपणे गळून पडला, तो विरघळला कृष्णाच्या
जाणीवेमध्ये. In Krishna consciousness, my individual consciousness simply dissolved. What really happened was, I realized that I was Krishna consciousness all along. I had imagined myself to be, I had assumed myself to be apart from him. म्हणजे मी चुकून त्याच्यापेक्षा वेगळा आहे असं मानून घेतलं होतं. ती मान्यता फक्त ड्रॉप झाली, नाही का? असं झालं. सहज मी होऊन राहिले, सहज मी होऊन राहिले. सहज या शब्दाचा काय माहिती का अर्थ? सह आणि ज म्हणजे ज्याचा जन्म एका सोबतच होतो. सह म्हणजे सोबत आणि ज म्हणजे जन्म. सो व्हॉट एव्हर वी आर बॉर्न विथ, आपण बघा की लहान मूल जे असतं ते अगदी सहज असतं आणि ते सहज आनंदात असतं नेहमी. त्याला दुःख फक्त 3च गोष्टींचं होतं. एक तर समजा भूक लागली असेल तर, दुसरं झोप आली असेल तर, आणि तिसरं समजा चड्डी बदलायची वेळ आली असेल तर, डायपर चेंज, राईट? ते आईला बरोबर कळतं की हे मूल का बरं रडतंय. व्हाय इज द बेबी क्राईंग? द बेबी इज क्राईंग बिकॉज ऑफ वन ऑफ दीज 3 रिझन्स. तर मग तिला माहिती असतं ती शी विल टेक केअर ऑफ इट. तिला खायला घालेल, झोप वेल, नाही तर मग तिची चड्डी बदलून देईल, असं होईल. सो त्याच्या व्यतिरिक्त ते बाळ नेहमी आनंदात असतं. सो इफ दीज 3 थिंग्स आर टेकन केअर ऑफ, देन द चाइल्ड इज ऑलवेज हॅपी. सहज असतं ते, कारण की हे आपलं जे आनंद स्वरूप आहे ते सहज आहे. दुःख हे सहज नाहीये. म्हणून आपण दुःख निवारण करण्याचा प्रयत्न करतो ना. आपण दुःख निवारण करण्याचा प्रयत्न का करतो? कारण की दुःखाची जी अनुभूती आहे ती सहज नाहीये, ती नैसर्गिक नाहीये. ती आपण बदलण्याचा प्रयत्न करतो, कारण की आपली नैसर्गिक सहजता कशामध्ये? सुखामध्ये. इजंट इट? तर सहज मी होऊन राहिले. मी म्हणजे माय कॉन्शियसनेस. सो दे बिकेम कृष्णा कॉन्शियस. कोणतेही आता न उरले द्वैत त्यांच्या माझ्यामध्ये. म्हणजे मग त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये काही द्वैत नाही उरलं. द्वैत नव्हतंच कधी, द्वैत मानलेलं होतं. असं आहे. कळ कविणे, काळे होणे, हे पितळाचे दोष जाणे, ते नसल्यासी पूर्णपणे सोने वेगळे राहते का? कळकवणं, काळं होणं हा पितळेचा दोष, सोन्याचा दोष नाही, नाही का? सोनं जे आहे ते असं काळं होत नाही. समजा ते काळं झालं, मग असं समजायचं की त्याच्यामध्ये थोडंसं पितळ होतं. जर पितळ नसलंच तर मग सोनं काळच नाही होणार. तर आपल्याला जर कळलं की आपण 100 नंबरी सोनं आहोत, 100% सोनं आहोत, आपलं शुद्ध आत्मस्वरूप जे आहे त्याला काळीमा लागूच नाही शकत. काळीमा कशाची होती? काळीमा होती भ्रांतीची, काळीमा होती अज्ञानाची, काळीमा होती अपूर्ण ज्ञानाची. इग्नोरन्स. Ignorance is the problem. And when ignorance is dropped, when the light of truth shines, then ignorance disappears. कारण की अंधाराचा आणि उजेडाचा काही संबंधच नाही ना. उजेडाला समजा तुम्ही जाऊन सांगितलं की चल चल माझ्या इथे अंधार दूर करायचा आहे, तर तो म्हणेल की उजेड म्हणेल की मला दाखवतो अंधार कसा दिसतो. आपण समजा उजेड घेऊन गेलो अंधाराकडे, तर अंधार राहील का? अंधार विल डिसअपियर. सो उजेडाला अंधार कधी दिसणारच नाही. That is our essential nature. Okay, but we have imagined ourselves to be limited. है ना? तैसे यमनियमांच्या कसाला जो पूर्णपणे उतरला आणि जो का निर्मळ झाला तपश्चर्येने ज्ञानाने. तैसे यमनियमाच्या कसाला जो पूर्णपणे उतरला. So who has lived up to the yardstick of यम आणि नियम. आपण यम आणि नियम पुष्कळ वेळा बघितलेत. यम 5 आहेत. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, 5 आहे ना. आणि शौच, संतोष, स्वाध्याय,
शौच संतोष तप स्वाध्याय ईश्वर प्रणिधानानी नियम, हे 5 नियम आहेत. तर 5 यम आणि 5 नियम ह्यांच्या कसाला जो पूर्णपणे उतरलेला आहे, म्हणजे somebody who has lived up to all these, आणि जो का निर्मळ झाला तपश्चर्येने ज्ञानाने, हे झाल्यानंतर तपश्चर्या केली. तपश्चर्या म्हणजे काय, हे समजा आपण यम नियम पाळले तर 30 तपश्चर्या पुरे आपल्यासाठी. त्याच्यानंतर आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी हे सगळं करण्याची काही गरज नाही. एवढं आपण जर यम नियम व्यवस्थित पाळले ना, तर आसनं आपोआप व्हायला लागतात. हा आमचा अनुभव. आसनं करण्याची जर गरज वाटली आणि आसनं करत असताना जर प्रयत्न करावा लागला, तर ह्याचा अर्थ हा आहे की यम नियम बरोबर होत नाही. पतंजली मुनी म्हणतात, आसनांबद्दल ते सांगतात की प्रयत्न शैथिल्यम अनंत समापत्तीभ्याम सांगतात. आसनं करत असताना जर प्रयत्न होत असेल किंवा जर कष्ट होत असतील तर कुठेतरी काहीतरी कमी पडतं. इट हॅज टू बी कम्प्लिटली ॲट इज. सहजता फार महत्वाची, सहजता फार महत्वाची. तर जर आपण यम नियम पाळले आणि तपश्चर्या आणि ज्ञान ह्या दोन्हींवर आपली पूर्णपणे निष्ठा असली, तर काय होईल, आपलं चित्त शुद्ध होईल ना. तेच तर म्हणतात की जो का निर्मळ झाला तपश्चर्याने ज्ञानाने, ते माझ्या स्वरूपी मिळती, नव्हे मी केवळ मीची होती, येथ लवही संशयाप्रती स्थान नाही कोणतेही. ते माझ्या स्वरूपी मिळती, तदा द्रष्टू स्वरूपे अवस्थानम, असं म्हणतात ना पतंजली मुनी. पतंजली मुनी काय म्हणतात की अथ योगानुशासनम, अथ म्हणजे अँड नाव, योग अनुशासनम. व्हाय अँड नाव, अँड नाव असं का म्हणतात, अथ का बरं म्हटलं. अथ याच्यासाठी म्हटलं की आपण ह्याच्या आधी पुष्कळशे उपाय करून बघितले पण ते काही जमले नाही, म्हणून आता अँड नाव योगा, राईट. तर त्याच्यानंतरच्या सूत्रामध्ये पतंजली मुनी काय म्हणतात की योग हा चित्तवृत्ती निरोधा, योगाने आपल्याला चित्तवृत्तींचा निरोध करायचा. ठीक आहे. तर मोस्ट ऑफ द पीपल थिंक ऑफ योग आहे चित्तवृत्ती निरोध, चित्तवृत्ती निरोध, चित्तवृत्ती निरोध, म्हणजे माझ्या मनामध्ये विचार यायला नको, माझं मन शांत राहायला पाहिजे. आता मला सांगा की मनामध्ये विचार येणं स्वाभाविक नैसर्गिक साहजिक आहे, नाही का. तर मनामध्ये नाही येणार विचार तर कुठे येतील, नाकात कानात वगैरे येतील का, नाही येणार, मनातच यायला पाहिजे ना. तर मन विचारण्यासाठी चाललेलं आहे. तर आपल्याला मनामधनं विचार पूर्ण बंद करण्यापेक्षा त्या विचारांना थारा देणं किंवा त्यांना महत्व देणं बंद करणं आवश्यक आहे. मनामध्ये विचार येतील, परंतु समजा आपण त्यांच्याबद्दल उदासीन असलो तर कसं होईल, की जसं आपल्या घरी कोणी पाहुणा आला आणि त्या पाहुण्याकडे आपण लक्षच नाही दिलं, मग काय होईल, त्याला कंटाळा येईल, त्याला चालला जाईल तो, मग पुन्हा येणारच नाही, असं होईल ना. तर समजा आपल्या मनामध्ये एखादा विचार आला परंतु आपण त्या विचाराला काही महत्व नाही दिलं, एखाद वेळेस येईल आणि चालला जाईल, दुसऱ्यांदा येणार पण नाही. आपण ज्या ज्या गोष्टींना महत्व देतो ना त्या त्या गोष्टींचेच विचार आपल्या मनामध्ये नेहमी येतात, आणि ज्या गोष्टींना महत्व देतो त्याच गोष्टी आपल्या दुःखाचं कारण असतात. ज्यांना आपण आपल्या सुखाचं कारण आहे असं मानतो आणि त्यांच्या मागे जातो, त्या प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो, त्या असं वाटतं आपल्याला की सुखाचं कारण आहे, परंतु ते ऍक्च्युअली दुःखाचं कारण असतं. कारण ते प्राप्त करत असताना कष्ट होतात त्यामुळे दुःख होतं, प्राप्त झाल्यानंतर ते टिकेल की नाही ह्या भीतीमुळे दुःख असतं, आणि समजा ती गोष्ट चालली गेली, खरंच गेली, तर ती झाल्यामुळे दुःख होतच. त्यामुळे सुखरूप जरी वाटत असली एखादी गोष्ट तरी सुद्धा ती दुःखरूपच आहे, हे माहिती पाहिजे. त्यामुळे सुख हे बाहेरच्या वस्तूंमध्ये नाही आहे, हे पहिले कळलं पाहिजे. तर ते माझ्या स्वरूपी मिळती, नव्हे केवळ मीची होती, तदा द्रष्टू स्वरूपी अवस्थानम. येथ लवही संशयाप्रती स्थान नाही कोणतेही, तिथे मला संशयच होत नाही. म्हणजे अशा प्रकारे तप ज्यांनी केलेलं आहे, यम नियम पाळलेले आहेत, ज्यांनी आपलं संपूर्ण जीवन
तपश्चर्येने, ज्ञानसाधनेने शुद्ध केलेला आहे. नव्हे केवळ मीची होती, माझे स्वरूपी मिळत नाहीत. दे बिकम मी, बिकॉज दे आर मी ऑलरेडी. वी डोंट हॅव टू बिकम समबडी. वी ऑलरेडी आर हू वी आर, अँड वी हॅव बिकम समथिंग एल्स. म्हणजे मी जे आहे, माझं जे खरं तत्व आहे, खरं स्वरूप आहे, त्यापासून मी वेगळा बनलो. तर हा जो बनावटी मी आहे ना, त्या बनावटी मीचा आपल्याला नाश करायचा. कारण की तो बनावटी मी जो आहे ना, तो केवळ आहे असं भासतोय, तो अस्तित्वात नाहीच आहे. तर हे कळायला पाहिजे. इफ वी अंडरस्टँड दिस, देन वी विल अंडरस्टँड दिस श्लोक. वीतराग भय क्रोधा मन्मया मामुपाश्रिता बहवो ज्ञान तपसा पूता मद्भाव मागता. ह्या श्लोकावर किती ओव्या केल्या बघा महाराजांनी? 10 ओव्या केल्या. त्या 10 ओव्या करता करता ऑलमोस्ट पाऊण तास झाला, जास्तच झाला. ह्याच्यावर समजा कोणाला काही चिंतन करायचं असलं तर आपण आपला हात वर करा, किंवा आपल्याला समजा अनम्यूट करायचं असेल तर मी तुम्हाला, यू कॅन अनम्यूट युअर सेल्फ अँड से वन ॲट अ टाइम. मी बघू आपल्याला ह्याच्याबद्दल समजा काही चिंतन करावं असं वाटलं. अपर्णाताई, आपण एवढं सगळं ऐकलं आणि आपल्याला बरं वाटलं असेल, आपल्याला अनम्यूट करावं लागेल समजा आपल्याला बोलायचं असेल तर. आणि जर शक्य नसेल तर ठीक आहे, हरकत नाही. तुमचं बोलणं मला ऐकू येत नाही कारण की तुम्ही म्युटेड आहात. यू हॅव टू अनम्यूट युअर सेल्फ. तर अनम्यूट करा, बघा तुम्हाला समजा जमलं अनम्यूट करायला तर आपण बोलू शकता. नाही? बरं ठीक आहे, नाही जमलं तरी हरकत नाही. आणखीन कोणाला काही बोलायचंय का? नारायण भाई, कुछ ठीक लगा नहीं, क्या? एकदम बहुत अच्छा लगा, बहुत सुंदर था और अच्छा लगा, मतलब बहुत आनंद आया। बस थैंक यू, ये मैं थैंक यू. कहना चाहूँ। तो देखिए, हम लोग कितने श्लोक या कितनी ओवी करेंगे इसके बारे में हम पहले से कुछ ऐसा तय नहीं करते हैं. जितना समय और रहता है और जितना चिंतन होता है वो होता है भगवान बिल्कुल की ठीक, कृपा से. बिल्कुल ठीक। तो आज देखिए, आज एक ही श्लोक हुआ और 10 ओवियां हुई. कभी कभी 3-4 श्लोक हो जाते हैं, ऐसा होता है. पर आप आए, मुझे संतोष है. थैंक यू फॉर कमिंग, नहीं, इट वाज नाइस टू सी यू. और आपकी जानकारी के लिए एक बात बता दूं, मेरा नाम गुप्ता जरूर है, पर हाँ मेरी पढ़ाई लिखाई सारी मराठी में हुई है, तो इसलिए हाँ, मुझे मराठी सुनने में समझने में कोई दिक्कत कोई नहीं कोई कठिनाई नहीं है, तो अच्छा है ना. बस, इसलिए आप आए, इसलिए अच्छा लगा मुझे. चलो, धन्यवाद साहब। आणखीन कोणाला काही बोलायचं असेल तर सांगा. नाही ना ताई, आपण आज अनेक दिवसानंतर आल्यात. मला फार आनंद आहे. आय हॅड मिस्ड यू. नाही नाही, मला पण बरं वाटलं बरेच दिवसांनी ऐकायला आणि सगळ्यांना पाहायला. सगळ्यांना वा. हाय करते मी, अनघाताई थँक्यू. वगैरे. आय नो यू गाईज. तर मी पण मिस केलं एवढे दिवस सगळ्यांना, आणि आज परत चालू झालं. बरं वाटलं, छान वाटलं ऐकायला. येस. अनघाताई, आपल्याला काही बोलायचं का? सांगा. आपल्याला अनम्यूट करायला लागेल पहिले. नाही, काही नाही विशेष बोलायचं काही नाही. ज्ञानदेव आपल्याला जे समजावून सांगतात ते जर आपण व्यवस्थित समजून घेतलं, त्याच्या पलीकडे मग आपल्याला बोलायला काय उरणार आहे, हो ना. नाही का? येस. तर हे समजून घेणं आणि हे सगळं आचरणात उतरणं हे फार महत्वाचं आहे. अपर्णाताई, आपल्याला अनम्यूट करता येणं शक्य आहे का? हा बोला ना अनघाताई. एकच असं वाटतं म्हणजे नेहमी, की आपण अद्वैत जेव्हा म्हणजे आहोतच, आपण अद्वैतात मानणं वगैरे तर हा शब्द सुद्धा चूक आहे खरं तर. अद्वैता पण मग व्यतिरिक्त जे काही आहे असं आपल्याला वाटतं ना, ते आपली मान्यता आहे. हा, अद्वैत हे सत्य आहे. करेक्ट. पण मग असं असताना मग आपण त्या देवाला वेगळं मानून त्याची पूजा का करतो? उपासना जी आहे ना, ती चित्त एकाग्र करण्यासाठी करायची असते. तर जोपर्यंत आपल्या मनामधनं द्वैताची भ्रांती पूर्णपणे दूर होत नाही, तोपर्यंत द्वैताच्या अनुभवामध्ये प्रेम ही सर्वोच्च अनुभूती आहे. तर त्या अनुभूतीमध्ये समजा आपण राहिलो तर चांगली गोष्ट आहे.
म्हणून उपासना सांगितलेली आहे. उपासनेचं जे तात्पर्य आहे ते चित्त एकाग्र होणं हे आहे. आणि त्यानंतर त्या एकाग्र चित्तामध्ये आपली जी उपास्य देवता आहे ती कोण आहे, कारण की जिच्यावर आपलं प्रेम असतं तिच्याबद्दल आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो की नाही. हम्म. तर त्यावेळेस आपण जेव्हा खरोखरीच आपण असं म्हणतो खरी की मी रामाची पूजा करते किंवा मी कृष्णाची पूजा करते, परंतु त्या कृष्णावर किंवा रामावर माझं खरोखरीच प्रेम आहे का, ते जर असेल तर मग माझ्या मनामध्ये राम आणि कृष्ण कोण आहेत हे जाणून घेण्याची इच्छा उत्पन्न होईल. आणि मग मला जेव्हा कळेल की राम आणि कृष्ण देहरूपामध्ये जे आले होते, अवतार रूपामध्ये ते आले आणि गेले, परंतु त्यांचं नाम आणि त्यांचं जे तत्व आहे किंवा कृष्णा कॉन्शियसनेस आहे दॅट इज इटर्नल. इटर्नल म्हणजे बियॉन्ड टाइम. ते तत्व आहे. तत्व हे नेहमी काळाच्या पलीकडे असतं. आणि मग जसं जसं आपण त्याचा शोध घेऊ लागतो ना, तेव्हा मग असं लक्षात येतं की त्याचं जे तत्व आहे, मूळ तत्व कृष्णाचं, रामाचं, ते आणि माझं जे मूळ तत्व आहे ते एकच आहे. ही परिणती आहे गीतेच्या अभ्यासाची. तर तिथे पण गेल्यानंतर मग हा हे जेव्हा तुम्हाला आतून जाणवेल, म्हणजे थोडक्यात तुम्हाला थोडं आत्मज्ञानाची अनुभूती येईल ना, मग असं झाल्यानंतर तुमचं उपासनेतलं लक्ष दूर होतं का? नाही. आता रामदास स्वामी काय म्हणतात की उपासनेला दृढ चालवावे. म्हणजे तुम्ही आता रामदास स्वामींना आत्मज्ञान झालं नव्हतं असं कोणी क्लेम करू शकतं का? आजकालचे इतिहासकार करतील कदाचित, परंतु त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवतील का? जे मूर्ख असतील ते ठेवतील, जे शहाणे असतील ते नाही ठेवणार. परंतु ज्ञान झाल्यानंतर देखील उपासना किंवा भक्ती ही चालू ठेवावी असं ज्ञानदेव महाराज पण म्हणतात आणि रामदास स्वामी पण म्हणतात. त्याला ज्ञानोत्तर भक्ती म्हणू आपण. कारण आपण जागे असतो तेव्हा जागेपणी आपल्याला द्वैताचा अनुभव येणारच आहे. त्या द्वैताच्या अनुभवामधला जो सर्वोच्च अनुभव आहे तो म्हणजे प्रेमाचा अनुभव आहे, भक्तीचा अनुभव आहे. त्यामुळे त्या अनुभवामध्ये आपण भक्तीमध्ये राहणं हेच योग्य आहे. शंकराचार्य देखील भक्त होतेच की. त्यांनी किती भक्तिपर अशी लिहिलेली आहेत ना काव्य. ते त्यांच्यापेक्षा जास्त अद्वैती कोणी होते असं आपण तर कोणी म्हणू शकत नाही. परंतु त्यांनी देखील भक्ती सांगितलीच ना. किंवा रमण महर्षी जे होते अद्वैती, पण ते देखील त्या अरुणाचलाच्या भक्तीमध्ये असायचे नेहमी. तिथे जाऊन राहिले ते उपासना करायचे. उपासना म्हणजे कोणी करावी किंवा करू नये हा प्रत्येकाचा व्यक्तिगत प्रश्न आहे. आपण उपासना किंवा उपासना पद्धती याला क्रिटिसाइज करायला नको. उपासना ही उपयोगी आहे याच्याबद्दल कुठल्याच प्रकारची शंका आपल्या मनामध्ये असायला नको. आणि ज्याच्यामध्ये गती आहे, रस आहे, चांगलं वाटतं त्यांनी ते करावं. पण समजा माझं संपूर्ण जीवन उपासनामय झालं, म्हणजे जी गोष्ट मी करतो आहे किंवा करते आहे, आपण करत आहात, ती सगळीच्या सगळी उपासनाच आहे असं समजा आपण समजलं. म्हणजे काय आहे की आपण सकाळी उठल्यानंतर समजा आपलं शरीर स्वच्छ केलं तर आपण असं समजायचं की अरे आपण एखाद्या मूर्तीवरच अभिषेक करतो आहोत. आपण म्हणजे मी नेहमी पुरुष सूक्त ऐकत ऐकत मी करतो आंघोळ. सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्ष सहस्रपाद. तर ह्या विराट पुरुषालाच आपण आंघोळ घालतो आहोत. अशा प्रकारच्या भावनेने आपण जर केलं तर ह्या शरीरामध्ये देखील तोच परमात्मा आहे ना. अगदी साध्या साध्या गोष्टींमध्ये देखील, इनफॅक्ट आपल्या संस्कृतीमध्ये अगदी साध्या साध्या गोष्टींमध्ये देखील आपण परमेश्वराचं दर्शन करावं अशी आपल्याला शिकवण आहे. म्हणजे आपण जेव्हा आपल्या मुलांचं संगोपन करतो तेव्हा असं समजायचं की हाच बाळकृष्ण आहे, हाच बाळकृष्ण आहे. ह्या भावनेने समजा आपण त्या मुलाचं संगोपन केलं तर ती पण उपासनाच होईल ना. त्यामुळे डेली वर्क, डेली रुटीन, इव्हन प्रोफेशनल वर्क कॅन बी उपासना. स्वामी सर्वप्रियानंद ज्यांचं आपण म्हणजे मी तर पुष्कळ ऐकतो, तुम्हाला देखील मी पुष्कळ शेअर करतो. त्यांचं एकदा ते कुठल्या तरी एअरपोर्टवर सिक्युरिटीच्या थ्रू जात होते. लेट फ्लाईट होती, 12, 12:30, 1 वाजता असेल केव्हा तरी. आणि तिथे कोणीच नव्हतं. एक छोटं एअरपोर्ट होतं. त्या एअरपोर्टवर उशीर झाला असेल त्या फ्लाईटला वाटतं. तर ते जे शिपाई होते, सिक्युरिटी गार्ड्स वगैरे, ते म्हणाले की महाराज कुछ बताओ. तो म्हणे अभी यहाँ रात को 1 बजे. बताओ कुछ ना कुछ तो बताओ. आता भगवे कपडे वगैरे पाहिले असतील त्यांनी तर म्हणे की सांगा काहीतरी. तर त्यांनी त्या माणसाला विचारलं, म्हणे तुम
आपका आपका रूटीन क्या होता है? उन्होंने कि मैं सुबह उठता हूँ और फिर मैं हनुमान जी की पूजा करता हूँ और फिर मैं यहाँ आ जाता हूँ बोले ड्यूटी को. तो ते म्हणाले की एक काम करो, आप ऐसा समझो कि जब कोई एक आदमी यहाँ से आएगा आपके सिक्योरिटी के गेट में से, उसको आप चेक करो, पूरा स्कैन करो और अपने मन ही मन में हनुमान जी को एक फूल चढ़ाओ. तो ऐसा करते करते क्या होगा कि दिन भर आपकी पूजा होती रहेगी. तो खूप खुश झाला मला. तो म्हणाला, अरे वाह महाराज, आपने क्या क्या अच्छा बताया. हं? दिन भर हनुमान जी की पूजा. म्हटलं येस. सो एव्हरीथिंग वी डू, इफ वी डू इट इन द स्पिरिट ऑफ सर्व्हिस अँड लव्ह, इट विल बी उपासना. मग त्याच्यासाठी बसून मुद्दाम देवाऱ्यासमोर बसून आणि एक एक देवाची मूर्ती काढून आणि तिला आंघोळ करून तिला पुन्हा हारतुरे घालून आणि परत ठेवणं, ह्याच्यामध्ये जेवढी एकाग्रता होते ना चित्ताची, तेवढीच त्याच्यामध्ये पण होईल. म्हणजे मूर्तीतला देव जर आपण ओळखू शकलो किंवा मानत असू की ह्या मूर्तीमध्ये देव आहे, तर जी ऍक्च्युअल परमेश्वरांनी मूर्ती तयार केलेली आहे मनुष्य रूपाची, तिच्यामध्ये आपल्याला देव का नाही दिसत? तर तिची सेवा जर आपण केली तर ती देखील उपासनाच होईल ना. आणि ती आपण प्रत्येक जण करू शकतो. म्हणजे आपला जो काही व्यवसाय असेल, तो व्यवसाय समजा आपण सेवारूप केला, म्हणजे आपण त्या व्यवसायामध्ये यातून मला काय मिळतंय याच्यापेक्षा आपण ह्यातून काय देऊ शकतो समाजाला, अशा विचारांनी जर तेच कर्म केलं, कर्म तेच होईल, परंतु आपली त्याच्याकडे बघण्याची दृष्टी पूर्णपणे बदलेल. सो अवर ॲटिट्यूड टुवर्ड्स अवर वर्क विल बी कम्प्लिटली डिफरंट. दॅट इज व्हॉट विल हॅपन. सो डेली वर्क, डेली लाईफ, daily tasks will become upasana. That is how we need to live in the material world, in the waking experience. And it is necessary, and this is what will happen even if somebody is self-realized. म्हणजे तुम्ही विचार करा की विवेकानंद हे काय सेल्फ रिअलाइज नव्हते. मग त्यांनी विवेकानंद केंद्र सगळीकडे स्थापन केली म्हणा, किंवा त्यांनी वेदांत सोसायटी ऑफ न्यूयॉर्क स्थापन केली, किंवा त्यांच्या सगळ्या मिशननी, रामकृष्ण मिशननी हॉस्पिटल्स सुरू केलेत, किंवा शाळा सुरू केल्यात, कॉलेजेस सुरू केले. तर हे कशा करता गेले? भावनाताई, आपल्याला काही बोलायचं का? आपण अनम्यूट केलं स्वतःला. भावनाताई, आपण आहात का? आपण अनम्यूट केलं स्वतःला. मी आहे, पण मला अनम्यूट करता नाही येते. बरं बरं बरं. नाही, आवाज तुम्ही आला तर का माझा? हा तुमचा आवाज ऐकू येतो अपर्णाताई, परंतु इथे मला वाटलं की भावनाताईंनी अनम्यूट केलं होतं. एनिवे, गो हेड. अपर्णाताई, आपल्याला अच्छा, काय बोलायचं होतं एक मग मिनिट. सांगा तर एकदा. नाही, मला सांगायचं नाही, मी ऐकायसाठीच थांबली होती. आणि हा, मला आता अनघाताईंनी विचारलेला प्रश्नही आवडला, की आपण द्वैतमध्ये असताना सुद्धा देवाची पूजा करतो. पण ते तुम्ही जे उत्तर सांगितलं, की स्वरूपानंदजींनी सांगितलं, की तू प्रत्येक माणसाला स्कॅन कर आणि एक फूल चढव हनुमानाला. मानसिक, तसंच आहे. मनातल्या आम्ही मनात. नाही का? हो, बिलकुल आहे. ते सर्व मला प्रियानंद, आवडलं. स्वरूपानंद नाही, सर्व प्रियानंद. अच्छा, सर्व प्रियानंद. सर्व प्रियानंद हे सध्या न्यूयॉर्कच्या वेदांत सोसायटी ऑफ न्यूयॉर्क मध्ये हेड प्रीस्ट आहेत. म्हणजे विवेकानंदांनी जी स्थापन केली होती संस्था, त्याचे जे सध्या हा. प्रमुख आहेत. आपण तर अच्छा, काही त्याचे पण. विवेकानंदांना बघितलं नाही कधी, परंतु आपण ह्यांना बघितलेलं आहे. म्हणजे मी ह्यांना भेटलेलो आहे. तर त्यांच्याकडे हा, बघून हा. आपल्याला तोच अनुभव येतो. अच्छा. एक तसे विद्वान पण आहेत, भाषेवर प्रचंड प्रभुत्व आहे, आणि सो अच्छा. डाऊन टू अर्थ आणि सो लव्हिंग. त्यांच्या हा. सान्निध्यात गेल्यानंतर इतक्या शांतीचा अनुभव येतो आपल्याला की कमालीच्या बाहेर. अच्छा. तर हे जे आता आपण सगळं वर्णन ऐकलं ना, हा. ज्ञान, तप, तेज, येस. त्याचं जे मूर्तिमंत उदाहरण आहेत. तर अशा अच्छा. प्रकारची साधना, अशा प्रकारची उपासना आपण सगळ्यांनी करावी, आणि अशा प्रकारच्या तेजाचा अनुभव आपल्याला सगळ्यांना यावा, या प्रार्थनेने आपण आत्तापुरतं इथलं थांबू, आणि मग पुढच्या शनिवारी पुन्हा भेटू. हा, आता पुढच्या शनिवारी नाही होणार आहे आपला हा कार्यक्रम, हा शुक्रवारी होणार आहे. आपण अच्छा, पुढच्या शुक्रवारी शुक्रवारी होणार. भेटू. हा, शुक्रवारी, पण तो भारतात रात्री 9:30 वाजता. हा. नाही, रात्री 9 वाजता भारतात, आणि 9 वाजता असतो. इथे आपल्या इथे अमेरिकेमध्ये 11. आमच्या वेळेस सकाळी 11:30 वाजता होईल, पण तो अरे, शुक्रवारी होईल, शनिवारी नाही होणार. बर. ठीक आहे. तर पण आपण मग मग वर्किंग डे मला. शुक्रवारी हो. भेटू. लॉंग वीकेंड आहे. येस, नमस्कार.